सहलीला जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला. We are going for a shoot. वेडिंग शूटला चाललोय आम्ही. इथे सगळ्या बॅग्स आहेत आणि इट्स अ डेस्टिनेशन वेडिंग ॲट गोवा. आय एम व्हेरी एक्सायटेड. 1 वर्षापासून आम्ही कुठेच गेलो नव्हतो, लाईक लिटरली. आणि आता मस्त चान्स मिळाला आहे. भलेही मार्च असू दे, काही असू दे, मला जायचं आहे गोवाला. अजून ट्रेन आलेली नाही आहे आमची. मी कधीपासून प्लॅन करत होतो कुठेतरी जाऊया जाऊया जाऊया, पण प्लॅन होत नव्हता. आणि फायनली प्लॅन झालं आहे, ते पण गोवाच आलं. कसं असेल डेस्टिनी, गोवालाच रे, ते बरोबर माहिती असतं डेस्टिनीला. 1 वर्ष झालं गेलं ना गोव्याला, तर तुम्ही जायला पाहिजे. सो ही ट्रिप प्लॅन झाली आहे, प्लस शूट पण प्लॅन झालं आहे. सो फायरप्लेस ती आता जमती आहे. सामान बघा, सामान जमलेलं आहे थोडं थोडं, अजून यायचं आहे. आणि दुसरीच ट्रेन आहे, अजून आलेली नाही आहे. पण खूप लोक किती ट्रॅव्हल करतात यार. सकाळी सकाळी या खूप ट्रेन्स असतात सगळ्या, इंटरसिटी वगैरे. उतरलेत सगळे. मडगाव मांडवी जेव्हा स्टेशनवर आली की मला ह्याची अनाउन्समेंट नेहमी येते. आणि फायनली अब जा रहे हम. चला, नाश्ता करता करता ट्रेन आली, धडाधड आली मी हात धुवून. बेस्ट थिंग गोव्याला जाताना काय माहिती आहे, असे रँडम स्टेशन आलेत आणि इतकं भारी वाटतंय ना. आता लाल मातीला चालू झालं आहे, सुरुवात झाली आहे. हे गावगाव असे मस्त वाटतात, एकदम शांत. काय दिवाण खवटी. ट्रेन थांबली आमची. चिकन लॉलीपॉप. आता आम्ही खेडला उतरलोय आणि आता काहीतरी मध्ये हिमवृष्टी वगैरे कुठे कुठे झाली आहे. पाऊस वगैरे पडून गेला, त्याच्यामुळे क्लायमेट असं मस्त वाटतंय. असं एकदम गरमी नाही होते, कारण ऊन खूप आहे. तरी पण एवढं नाही वाटत आहे मला. हे असे विंटेज सिटिंग खूप आवडते यार इकडचे. मस्त वाटतं, कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटतंय. थांबतो आता थोड्या वेळ इकडेच. गोव्याला जायचं तर खूप ऊन आहे इकडे. We are heading towards Goa. I'm very excited. अख्खी ट्रेन आत्ता रिकामी झाली आहे बघा, कोणच नाही आहे. सावंतवाडीला सगळे उतरले, आम्हीच लास्ट होत. आता आमचा पण स्टॉप येईल आणि आम्ही उतरू. ये काय मस्त निसर्ग आहे. Boys, what a view. हे इथे स्टेशन आहे, आम्ही उतरलोय आता करमाळी स्टेशनला. आणि व्ह्यू तर बघा यार, नदी आहे नदी. आणि ते झाड बघा, मस्त वाटतंय. मध्येच एकदम रिफ्लेक्शन एकदम भारी, क्लीन वॉटर एकदम. सो आम्ही तर फर्स्ट टाईम इकडे उतरलोय करमाळी स्टेशनला, कारण आमची जी वेडिंग शूट लोकेशन आहे ती आहे, सांगते मी तुम्हाला कुठे आहे. इथून नियर बाय आहे. सो आम्ही आता चाललो आहे. हे बघा करमाळी स्टेशन. आणि कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला सांगते. सो अब खाने का सिलसिला चालू होगा. रोज ऑमलेट, फिश करी, फिश थाली, अजून काय चिकन काफ्रियल, पोई चिकन पाव. मज़ा आएगा मज़ा आएगा. चलो लेट्स गो. सगळीकडचे स्टेशन सेमच आहेत वाटतं.
थिविमला पण उतरून आपण लेफ्टनेच जातो ब्रिजवर. हो ना, यार काय मस्त आहे एकदम. आणि ते झाड यार, ते खूप भारी वाटतंय. मध्येच आहे बघ. हो ना, मस्त व्ह्यू आहे. चलो बाय करमाली स्टेशन, विल सी यू नेक्स्ट ईयर, क्योंकि अभी हम वापस जाएंगे तभी थिविम से जाएंगे. नाइस. चला आता इथे काय व्हेकल आहे बघूया. हो, इकडे टॅक्सी बुक करता येतात. तर इकडे उतरल्यावर स्टेशनवरनं इथे एक स्टॉल आहे, इथे सगळ्या टॅक्सीज लागल्या आहेत. हे बघ, हे किती 750 फॉर 2 टॅक्सी. हां नाही, एक टॅक्सीचे 9 किलोमीटर इकडून 15 मिनिटावर. पण इकडे कसं ओला उबेर नाही, त्याच्यामुळे स्वस्त आहे. स्वस्त नाही, महाग आहे थोडं ओला. आम्ही ऑलरेडी खूप लेट झालो आहे, कारण खूप स्लो होती ट्रेन आणि ऑलमोस्ट 2 तास आणि खूप कंटाळलो. पण थोड्या वेळ आम्ही उनो वगैरे खेळले, झोप काढली. माझ्या सासू मॉमने मस्त बिर्याणी बनवलेली सगळ्यांसाठी, मस्त खाल्ली, झोपलो यार, मस्त झोपलो. आणि मग थोडा टाईम गेला पोचायला, कारण एवढे सिग्नल लागत होते. फायनली आता पोचलो. चलो अभी जाते हैं लोकेशन पे. हां बघा, मी माईक नाही लावलाय आणि इथे एवढी शांतता आहे. त्याचं रोडवर पण कोण नव्हतं. भूत बंगल्यासारखं. हा ना. सकाळी उठल्यावर मस्त वाटतं. हां मस्त आहे. आता रात्री तर काही दिसत नाही आहे, बट तरी पण मी तुम्हाला रूम दाखवेनच. म्हणजे करमाळी स्टेशनवरनं हे जवळ होतं म्हणून आम्ही इथून आलो. हे आहे इकडे आणि खूप सुपर्ब आहे यार, खूप मस्त आहे. आता ही एक रूम आहे आणि दिस इज अ लिव्हिंग रूम. खूप मोठं आणि स्पेशियस आहे, फॅमिलीज वगैरेसाठी मस्त आहे. डायनिंग टेबल मस्त आहे ना, ठेवलं पण एकदम चकाचक आहे. घाण धूळ वगैरे काही नाही, मस्त सगळं साफ केलं आहे. दुसरी रूम दाखवते. ही आहे दुसरी रूम. स्पेशियस, किती मस्त आहे. दिस इज अ बेडरूम. मस्त आहे आणि एक्स्ट्राचे हे पण दिलात, गाद्या पण. हां, वॉशरूम्स आहेत इकडे. ओह रिअली? हां, एक्सपेक्टेड तर होतं. बाथटब आहे. वाव, मजा आएगा ना बेडू. दिस इज मी. आणि हा एक आहे अजून बेडरूम, 2 BHKचा आहे हा आणि खूप मोठा आहे, खूपच मोठा आहे. स्पेशियस आहे आणि हे कबड बघा किती मोठं दिलं आहे. म्हणजे बापरे, महिन्याभरासाठी यायला लागेल मला कपडे घेऊन इथे. मस्तच एकदम. आणि हा मेन, सो हे आहे किचन. काय मस्त मोठं किचन आहे. मुंबईला कुठे बघायला मिळतं एवढं सगळं आहे बघ. मस्त एकदम, खूप मस्त आहे. अच्छा, इथे पण आहे जागा. ओ हां, हे बघा, हे पण आहे. क्या है इधर? गिलास, स्पून, प्लेट, अभी आप जो भी खाना वाना बनाने का बड़ा वाला कुकर, सब कुछ है मेरा इधर बर्तन. मस्त है. प्रॉपर्टी भी बहुत अच्छा रखा है. आप ही संभालते हो क्या? मैं एक के लिए हूँ, मैं संभालती हूँ. हाँ. अब इधर फ्रीज है चालू है अभी ऐसे चालू. गर्मियों में तो ज़्यादा ज़रूरत पड़ती है. हमेशा चालू होता है, ऐसे नहीं बंद करके कब. आप इधर से ही हो क्या? नेपाली. हाँ लगा ही, लैंग्वेज से लगा मुझे नेपाली. कितने साल से हो यहाँ पे? कितने साल से हो? 1.5 साल का. अच्छा, अभी आया हो मतलब. कैसा लगा फिर गोवा? अच्छा लग रहा है. बॉईज, मी आले रोज ऑमलेट खायला, जसं की मी बोललेले. अब सिलसिला चालू होने वाला आहे आणि इथे किती गर्दी आहे बघा. लोकल्सच बसलेत. मी बोललेले ना मला रोज ऑमलेट खायचं आहे, तर इथे फास्ट फूड आणि रोज ऑमलेट वगैरे मिळतं. आणि हे कुठलं आहे? पिलार एरिया आहे. एंजल कॉलेज आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. आता ह्याचं
टपरीचं नाव नाही मला माहिती, पण अरे मला जाम भूक लागली, आम्ही थकून आलो आहे, आम्ही आता खातो जरा रोज ऑमलेट. पोळी तो आ गई. पोळी आली. आता रोज ऑमलेटची वाट बघतोय आणि इकडची गर्दी काही थांबत नाही, गर्दी तर खूप आहे. लोकल्सच येतात सगळे आणि आता ऑलमोस्ट 9 वाजायला आले असते ना, 8:30-9. आम्ही ब्रेकफास्ट रात्री करतोय ॲक्च्युली, आजूबाजूला थोडा कमी गोष्टी आहेत. के लिए तो गोवा आते हैं. मजा आली. फ्रेश गोवन ब्रेड आणि रोज ऑमलेट खायला मी तरसलेली 1 वर्ष मी थांबली आणि आता फायनली आल्या. ये सुख कहीं नहीं मिलेगा गोवा छोड़ के. किती पण आउटलेट्स ठाणे मुंबईत बनव दे, गोव्याला खायची मजा वेगळी आहे. टेस्ट 1 नंबर आहे. कलंगूट गोव्याला जे खाल्लंय, कलंगूट बागाला जे खाल्लंय त्याच्याहून तर एकदम डिफरंट आहे. आणि गर्दी तर खूप मजबूत आहे. गुड मॉर्निंग गोईस. मी आता उठून सकाळी आली आहे बाहेर आणि रात्री प्रॉपर्टी अशी भूत बंगल्यासारखी दिसत होती ना, आता बघा पूर्ण सराउंडेड बाय नेचर. तिकडे गेट आहे, तिथून आम्ही आलेलो आणि आजूबाजूला शांती आहे, फक्त रोड आहे, गार्डन आहे छोटंसं आणि हा बंगलो जो काल दिसत नव्हता, ही पूर्ण प्रॉपर्टी खूप मस्त आहे. नाही किती जुनं असेल अरे ते. आय थिंक तर खालचं आम्ही जिथे राहतो तेच फक्त दिलं आहे, बाकीचं सगळं प्रायव्हेट त्यांच्यासाठी ठेवलं आहे. आणि खूप जुनी प्रॉपर्टी वाटते आणि आजूबाजूला पण लोक राहतात. अरे मागे तर अख्खं नॉर्मल म्हणजे जंगल पण नाही आहे, पण जागा मोकळी आहे. तर मी ह्याच्यासाठीच व्हिडिओ एंड नाही केला, कारण ही प्रॉपर्टी दाखवली नव्हती. ह्या प्रॉपर्टीचं नाव काय माहीत नाही. ओय प्रॉपर्टीचं नाव काय? रस्टिक विला ना, रस्टिक विला. मला बुक करायचं असेल ऑनलाईन तुम्ही करू शकता. मी ॲड्रेस खाली देईन डिस्क्रिप्शनमध्ये. काय नाही विहीर आहे. आज गुढीपाडवा आहे आणि आज आम्ही आलो आहेत गोवामध्ये. हॅपी गुढीपाडवा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही आलो तिकडे गोवामध्ये शूटसाठी. तर आज तुम्हाला दाखवणार आहे शूटमध्ये काय काय आहे. आणि खूप वर्षानंतर पहिले आलो आहे गोवामध्ये मी शूटला, पण आज खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी आलो इकडे शूटला. तर थोडे दिवस आहेत आम्ही गोवामध्ये, तुम्हाला दाखवू इकडे काय काय आहे गोवामध्ये. तर आता चालेल सकाळ आणि सकाळ सकाळ मी निघालो बाहेर. मस्त ट्रेडिशनल वगैरे कपडे घातलेत मी, कारण अजून लोकेशनवर जायचं आहे आम्हाला. पण मी रेडी होऊन राहिले आहे म्हणजे इन केस घाई नको व्हायला. आणि आता आम्ही नाश्ता शोधायला निघालो आहे. एरिया इतका मस्त आहे ना, इथे आय थिंक मार्केट लागतं सकाळी सकाळी. ते काय घेऊन बसलेत रे, व्हेजीज आहेत आहे. यांच्या इथे पाडवा मनवतात की नाही काय माहिती. घरी न्यायची असते तर नेली असते. पण रताळी आहे, कशी आहे? छोटी रताळी 100ची. किती हे आहे ना, छोटे छोटे घेऊन बसले. रताळीच आहेत जास्त करून, रताळी होती. वांगी आहेत. चल पुढे. इकडे लोकल बसेस येतात वाटतं. हॅलो, या हॉटेलचं नाव आहे हॉटेल विठ्ठल भवन. मी आता मगाशी चालत आलो. मार्केटच्या समोरच ना एक शॉप आहे, म्हणजे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. तिथे सगळे लोकल्स बसले ना, ऑलमोस्ट सगळेच आहेत आणि पूर्ण भरलं आहे. आणि छोटीशी जागा होती तर तिकडे आम्हाला सेटिंग दिली आहे. आणि आम्ही घेतलं आहे गोवन, टिपिकली गोवन ब्रेकफास्ट. हे पातळ भाजी आणि हे आहे मिरची वडा. समोसा केवढोसा छोटोसा आणि फ्रेश पाव आहेत. तर मला आता खायची खूप एक्साइटमेंट आहे. मी पातळ भाजी एकदम आधी ट्राय केली होती, आता तर माहीत नाही टेस्ट कशी आहे. रिसेंट आहे म्हणजे असं म्हणजे एकदम तिखट नाही आहे, नॉर्मल कोणी खाऊ शकतं असं.
पाव किती हार्ड आहे, म्हणजे ते फ्रेश पण हार्ड पाव असतात थोडे. फुल जाड कोटिंग आहे. ते पण मस्त आहे, खायला मजा येते स्पायसी सकाळी सकाळी. मी युजली नाही प्रिफर करत, पण चांगलं आहे. आणि बिल किती झालं रे? 70 रुपये फक्त? एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या 70 रुपयात झाले फक्त.